आपण टी शर्ट देतोय. क्षीरसागर साहेबांच्या माध्यमातून आपण ट्रॉफी देतोय आणि एक फ्रूट बकेट्स. अभिनंदन. या ठिकाणी अतुल या मॅच निश्चितप्रमाणे या ठिकाणी कौतुक असेल पारा टीमचं. थँक्यू व्हेरी मच. महावीर दादा आपल्या मनापासून या ठिकाणी कौतुक. थँक्यू योगेश. मॅच पण एका बाजूला ऑन होती. आपल्याला परत एकदा मॅच कडे जायचंय आणि शेवटचा सामना असेल आजच्या रजनीतला. यातून एक आपल्याला फायनल टीम मिळणार आहे. त्या मॅच कडे आपण जाऊया आणि कॉम्बॉक्स मध्ये आपल्या बरोबर परत एकदा शंकर पवार सर आणि पंकज पाटील सर जोडले जातात. थँक्यू. धन्यवाद गुरुवर्य मनोज बेलेकर सर. आपण पाहतोय ग्रामीण धमाका लीग मधील हा दुसरा सेमीफायनलचा सामना. राणा क्रिकेट क्लब तामलवाडी विरुद्ध श्री छत्रपती क्रिकेट संघ चिंचोली. पहला चेंडू या सामन्यातला. पहली गेंद बिल्कुल जगह मिली इस बार, रूम मिला इस बार बहुत ही खूबसूरती के साथ ये कवर ड्राइव निकलता हुआ बल्ले के बीचों बीच लेकर ताकतवर स्ट्रोक खेला. गेंद जान के गोली की रफ्तार से 4 रन केली आहे. पहिला चेंडू येतोय श्री गणेश चौकारांनी. सर या ठिकाणी मला आवर्जून सांगावंसं वाटतं की हा ग्रामीण धमाका या स्पर्धेला असं नाव काय दिलं गेलं ग्रामीण भागातील, जे की आपण पाहिलात की 12 संघ आले होते आणि 4-4 संघांना 3 दिवस आपण खेळताना पाहिले आणि 3 संघ क्वालिफाय झाले. जे की चौथा जो संघ होता या स्पर्धेमध्ये एक आगळा आणि वेगळा या ठिकाणी नियमाप्रमाणे हे एक ग्रामीण धमाका लीग मध्ये जे पराभूत झालेले जे 9 संघ होते त्या 9 संघाचे चिठ्ठ्या या ठिकाणी टाकून एक संघ त्यामध्ये निवडला गेला, जे की सन्माननीय आप्पा आहेत त्यांच्या हस्ते काल चिंचोली या संघाला खऱ्या अर्थानं या सेमीफायनलसाठी एक बंपर धमाका ऑफर जसं म्हणतो त्या पद्धतीनं एक मोठी सुवर्ण संधी, जे की एक मोठा भाग्यवान संघ या ठिकाणी निश्चितप्रमाणे आपल्याला म्हणावंसं वाटतं. तुम्ही एवढं सांगितलं म्हणजे तुमच्या म्हणण्याप्रमाणे छत्रपती क्रिकेट संघाला इथं लॅटरी लागली, बंपर लॅटरी, सेमीफायनलची लॅटरी लागली. बाकीच्या संघाने निश्चितच प्रयत्नाची पराकाष्ठा करून स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली, परंतु नशीब बलवत्तर असेल तर तुम्हाला कमबॅक करता येतं आणि मला वाटतं छत्रपती क्रिकेट संघाला ही संधी मिळाली आहे आणि या संधीचं ते सोने करतील का ते बघावं लागेल. परंतु येतोय पहिला चौकार पहिला चेंडूवर. नक्कीच सर, कारण या संघामध्ये पाहिलं गेलं तर छत्रपती क्रिकेट क्लब आपण फलंदाजी करत असताना आपण पाहतोय जे की संघाकडे अतिशय नामवंत फलंदाज गोलंदाज आहेत. आपण जे पाहतोय पहिल्या चेंडूवर अतिशय आक्रमक असा हल्ला चढवला गुणवंत एक चांगला फलंदाज आहे आणि त्याला स्ट्राईक देण्यासाठी योगेश खलाटे सर अगदी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. गुणवत्ता आपली गुणवत्ता दाखवली. पहिला चेंडू पुन्हा म्हणतो की माझ्यामध्ये ठसून गुणवत्ता भरली आहे, दाखवला दुसऱ्यांदा गुणवत्ता. चेंडू जाईल सीमा रेषा पार, येतोय चौकार. नक्की सर, या ठिकाणी गुणवंतचे अतिशय चांगली फलंदाजी पाहायला मिळते. फलंदाजी करत असताना नक्कीच आपण पाहिलं सर दोन्ही फटक्यामध्ये अतिशय दर्जेदार क्वालिटी आपल्याला पाहायला मिळाली. जे की पॉइंटचा क्षेत्ररक्षक होता ते प्रेक्षक बनून या ठिकाणी पाहायला आपण पाहत राहिला चेंडू आणि चेंडू अगदी सीमारेषावर पार गाठली होती. अंबादास पुन्हा पुढचा चेंडू दरम्यान याच पात्र फुललेन चेंडू होता, आडवा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू फलंदाच्या अंगावर जाऊन लागलाय. तो फलंदाज मला तर तोंडाला बॉल लागलाय. खेळाडूला मला वाटतं चेंडू तोंडावर लागलाय, आदळलाय चेंडू. दरम्यान आपण पाहतो ही स्पर्धा दमदार आमदार राणा जगदीशसिंह पाटीलला प्रीमियर लीग तुळजापूरची क्रिकेट स्पर्धा पाहतो. या स्पर्धेचे मार्गदर्शक आयोजक सन्माननीय तथादरणीय विजय सर गंगणे, मित्र परिवार पिटूभैया गंगणे, विनोदजी म्हणजेच पिटूभैया गंगणे मित्र परिवाराच्या वतीने स्पर्धा पाहतो आणि निश्चितच दर्जेदार नियोजन, अतिशय जबरदस्त नियोजन. डीजे दादा या ठिकाणी आवाज बारीक करा. एक नम्रतेची विनंती असेल, बॅट्समन जर फलंदाजी करताना दिसला तर त्याला मात्र स्पर्धेत बाद दिला जाईल, लक्षात ठेवा. हॅलो, 1 मिनिट. या ठिकाणी फलंदाजासाठी एक सूचना आहे, ज्या फलंदाजाकडे गार्ड नसेल तर त्या फलंदाजाला पूर्ण
एक विनंती असेल, जेव्हा Out तुम्ही तर- बॅटिंग करायला आल्यानंतर जर गार्ड न घातलं तसं आढळल्यास तुम्हाला बाद दिलं जाईल जागेवरच. तुम्ही जर गार्ड न करता फलंदाजीला आलात तर तुम्हाला बाद दिलं जाईल, हे लक्षात ठेवा. फुलटॉसचा स्लोअर वन चेंडू, परंतु दिशाहीन होता. पंच भरले जागेवरून. पंच म्हणतात की बॅट बॉल असेल, सिंगल धाव येते. एका धावेची धावसंख्या पुढे सरकते. टोटल धावा झाल्यात 9 धावा. उद्याचा शेड्यूल याप्रमाणे असेल. ग्रामीणची जी फायनल असेल संध्याकाळी ठीक 6 वाजता आणि शहरी शेड्यूल मात्र 7 वाजता असेल, याची आपण नोंद घ्यायची आहे. 5 वाजता. मला वाटतं ग्रामीणची जी मॅच असेल 5 ला. तर निश्चितच या ठिकाणी उद्याची जी ग्रामीणची मॅच असेल ती 5 वाजता असेल आणि सिटीची मॅच आपण साधारणतः 6 ते 7:30 दरम्यान इथं खेळणार, याची नोंद घ्यायची आहे. प्रेक्षकांनी उद्या मनोरंजन विसरू नका. उद्या मात्र IPLच्या प्रमाणे इथं आपण चेअर गर्ल देखील आपण पाहणार आहोत आणि निश्चितच या सामन्यासाठी उद्या प्रेक्षकांची प्रचंड गर्दी. आणि अंतिम मॅच शहरी विभागाचा फिक्स झालाय. ND बॉयज क्रिकेट संघ विरुद्ध आपण पाहतोय निश्चितच रॉयल मित्र प्रेम क्रिकेट संघ पारा. इस बार गेंद को मारने की कोशिश में गेंद बल्लेबाज को बीट करती गेंद विकेट कीपर के पास चली जा रही है. थोड़ा सा गेंदबाज का भी कम बैक किया जा रहा, अभी भी रुका बस स्कोर. टोटल स्कोर इस वक्त लगभग पहुंचता बा कुल स्कोर 13 धावा झाल्यात. हाँ, बस देख सकते हैं स्क्रीन पर यहाँ पर हम जो कि पहले ओवर में जिस तरह की शुरुआत हुई थी, बिल्कुल बल्लेबाज गुरमत ने जो 3 शानदार चौके लगे थे. पहला चौका बिल्कुल कवर में और दूसरी गेंद उसी तरह से एक्शन रिप्ले मिली, लेकिन इस बार बल्ले का मुंह खोला और ये गेंद पहले टप्पे पर निकलती गेंद बाउंड्री के बाहर चली गई. और ये तीसरा चौका आप देख सकते हैं. इस बीच थोड़ी सी धीमी रफ्तार से गेंद आई थी, बैकफुट बजाकर हल्के से मुंह खोला. इस बार 2 फील्डर के बीच में गैप मिला और गेंद पॉइंट क्षेत्र में निकल रही है 4 रन के लिए. नक्कीच सर, दोन्ही संघाचा प्रयत्न असेल की हा मोठा सामना आहे. प्रत्येक संघाला असं वाटत आहे की ग्रामीण धमाका लीग ही पहिला पर्व आहे आणि प्रत्येक संघाला अशी इच्छा आहे की आपण एक चांगला दर्जेदार खेळ दाखवूया, 100% खेळाला योगदान देऊया आणि या स्पर्धेच्या फायनलसाठी आपण पात्र ठरूया. तर उद्या मात्र जी मॅच असेल त्याबद्दल थोडीशी आपण चर्चा देखील करूया. दरम्यान हा चेंडू सुरेख होता. आडवा फटका खेळायचा प्रयत्न, चेंडू विकेट किपरच्या आता जातोय. डॉट चेंडू निर्धाव चेंडू असेल. उद्या जे 2 संघ आहेत फायनलला गेलेले सिटीचे, तुम्ही त्यामध्ये कुठल्या संघाला यंदाच्या वर्षीचा फायनलचा दावेदार मानता? नक्कीच सर, विचार केला तर आताच्या सामन्यामध्ये तर पारा क्रिकेट संघ जो आहे अतिशय उत्कृष्ट असा या ठिकाणी प्रदर्शन करत असताना आपण पाहिलेला आहे. कृष्णा गवळीच्या संघाचा विचार केला तर कृष्णाकडे एक स्ट्रॉंग फलंदाजी आहे, परंतु पारा संघाकडे पाहायला गेलं तर एक स्ट्रॉंग गोलंदाजी आहे. या ठिकाणी निश्चितच आपल्याला पाहायला मिळाले. एक बराबरीचा मुकाबला अगदी आपल्याला पाहायला मिळेल. तसं तर माझी शक्यता आहे की कृष्णा गवळी हा चषक यावर्षी उचलेल. दरम्यान या मात्र सरळ बॅटने फटका मारलाय. चेंडू जातोय बेड ऑफच्या दिशेने. धाव घेण्याचा कुठलाच प्रयत्न तिथे झाला नाही. धावसंख्या अजून तिथेच थांबतीये. टोटल धावा झालाय 14 धावा. आणि या स्पर्धेचं दर्जेदार लाईव्ह प्रक्षेपण आपण पाहतो JTCच्या माध्यमातून. ही स्पर्धा जगभरात मात्र प्रसिद्ध केली जाते ती युट्यूबच्या माध्यमातून. पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू ओव्हरपिच होता. हेलिकॉप्टर स्टाईलनं फटका मारायचा प्रयत्न. चेंडू बाउंड सीमा रेषा पार येतोय चौकार. या जागेवर कोणी काही करू शकलं नसतं ना. क्षेत्ररक्षक पुढे गेला असता तर टप्पा पडून देखील बॉल उसळला होता, परंतु इथं चौकार येतो. 4 धावांची धावसंख्या पोहोचली 18 धावा. मारायचा प्रयत्न, इथं मात्र बॅटची आतली कट गेली. चेंडू जातो शॉर्ट बॅकवर स्क्वेअरला गेला. सिंगल धाव अगदी आरामात बनते. एका धावांची धावसंख्या पोहोचली ती 19 धावा.
यावेळेस मात्र आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर फटका खेळलाय. चेंडू जाईल का? पहिल्या टप्प्यावर पुन्हा जातो चेंडू. पाहूया चौकार असेल षटकार असेल पंच म्हणतात चौकार असेल. आणि या 4 धावांची धावसंख्या पुढे सरकते. टोटल धावा झाल्या 23 धावा. ये बिल्कुल बल्ले के बीचों बीच लेकर स्ट्रेट बैटर स्ट्रोक निकलता हुआ 4 रन आएंगे. पूरे 4 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 23 की यॉक पर. षटकार आहे का पंच? चला षटकार आहे म्हणतात ते. तुळजापूर बिग बॅश 2025 आपण पाहतोय. या वर्षी जर आपण पाहिलं तर फायनल मध्ये जे 2 संघ प्रवेश केलेले संघ आहेत एनडी बॉईज आणि रॉयल मित्रप्रेम पारा. म्हणजे या वर्षी 2 नवीन संघ फायनल खेळताना आपल्याला या वर्षी पाहायला मिळणार आहेत. इर्शाद भाई नवीन 2 संघ आहेत. नवीन 2 संघामध्ये तुमच्या मते किती % कुठल्या संघाला द्याल की या स्पर्धेचा तो मजबूत दावेदार संघ असेल? नक्कीच आपण जर पाहिलं तर एनडी बॉईजचा संघ देखील एक मोठा संघ आहे. कृष्णा गवळी सारखा एक आक्रमक संपूर्ण भारत नव्हे तर भारताच्या बाहेरची मैदानं गाजवणारा खेळाडू त्याच्या मार्गदर्शनाखाली तो संघ या मैदानामध्ये उतरणार आहे. परंतु दुसऱ्या बाजूला रॉयल मित्रप्रेम पारा ग्रामीण भागातला संघ जरी असला तरी या स्पर्धेमध्ये त्या संघाने देखील दमखम दाखवलाय. जो संघ चांगला खेळेल तोच तब्बल 2,50,000 रुपयाचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक विजेता संघ ठरेल. निश्चितच. तरी देखील इर्शाद भाई दावेदार कोण किती टक्के कोणाला द्याल तुम्ही? असं सांगू नका. असं मी देखील सांगू शकतो. दावेदार सांगा. दावेदार फिर भी दिल किसके पास है? एनडी बॉईज आणि दुसऱ्या बाजूला रॉयल मित्रप्रेम पारा. ब्रिटानिया 50-50. दोन्ही संघाला 50-50% चान्सेस आहेत. नाही मला असं वाटत आहे की तुमच्या मनामध्ये काहीतरी एक मोठा संकोच आहे. ते मला या ठिकाणी साफ जाणवत आहे. या ठिकाणी आपण पाहतोय 1 धावाच्या मदतीने धावसंख्या आहे ती 26. षटक क्रमांक अगदी आपण पाहतोय जे की 3रं षटक आहे. आणि तौफिक या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर आहे. तौफीक गेंदबाजी करेंगे. फिर से इस बार ये गेंद लेकर तैयार है. इस बार जोर से मारना चाहते बल्ले का अंदरूनी किनारा लगा. विकेट कीपर के पास गेंद चली जा रही है. रन बनाने की कोई गुंजाइश नहीं. रुका बस स्कोर इस वक्त 26 की यॉक पर. इनिंग का ये लगभग 3रा और इस वक्त चलता हुआ जारी है. दरम्यान मात्र उंच फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला उंची जास्त मिळाली आहे. पाहूया क्षेत्ररक्षक घेईल का? आणि इथं मात्र जेल सुटतोय. आणि दरम्यान 1 धाव इथं आरामात मिळेल. एका धाबेची धावसंख्या पोहोचली 27 धावा. परत एकदा तौफिक आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. जे की एक आघाडीचा फलंदाज गुणवंत अतिशय उत्कृष्ट फलंदाजी करून खेळतोय. गुणवंतला टाकलेला हा चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. बाकीचं काम पूर्ण केलंय यष्टीरक्षकाने. जे की चेंडू जातोय निर्धाव. 5 षटकाचा हा सामना आहे सर. आतापर्यंत तर पाहिलं गेलं तर एकही विकेट गेली नाहीये. 5 षटकापर्यंत किती धावसंख्येपर्यंत हा संघ मज्जल मारू शकेल? या दरम्यान मात्र आडवा टोला उंची देखील खूप जास्त आहे. लांबी देखील खूप जास्त. आणि चेंडू पाठवला जाईल. आसमानी फटका. चेंडू सीमा पार 6 धावा. षटकार येतोय. जे की 12 चेंडू मध्ये 24 धावांची खेळी करून खेळतोय गुणवंत. परत एकदा पुढचा चेंडू तौफिकचा. फुलटॉस चेंडू सरळ येतोय कॉमेंट्री बॉक्सच्या खाली. लागोपाठचा हा खणखणीत दणदणीत षटकार. काय सुरेख षटकार मारलाय. चेंडूवर 2 षटकार मारले. एक पहिला बिलकुल बेड विकेटला. दुसरा फ्लॅट मारलाय षटकार. आणि या 6 धावांची धावसंख्या मात्र पोहोचली ती 39 धावा. इरादा पक्का दे धक्का. बल्लेबाज ने मारा लगातार पावरफुल फ्लैट दूसरा छक्का. गेंदबाज हो गया हक्का बक्का. बल्लेबाज ने मारा लंबा लचक छक्का. जे की आपण पाहतोय 3 षटकाची समाप्ती आहे. जवळपास 13च्या धावगतीने या ठिकाणी धावसंख्या करत असताना संघाला आपण पाहतोय. जे की छत्रपती क्रिकेट संघ चिंचोली आणखीन 2 षटक शिल्लक आहेत सर. जे की सलामीची जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. ज्या संघाला मात्र या स्पर्धेमध्ये
सोडत चिठ्ठीमध्ये लॅटरी लागली तो संघ म्हणतो की आपण इथून मागे वळायचं नाही, मागे बघायचं नाही, आता जे काय करायचं आहे लढायचं आहे, भिडायचं आहे, नडायचं आहे. दरम्यान हा मात्र या संधीचं सोनं देखील करायचं आहे. लेगस्टंपच्या बाहेर जातो चेंडू. तांबलवाडी क्रिकेट संघ आज थोडासा दबावामध्ये दिसतोय, कारण धावसंख्या इथं पोहोचली ती 40 धावा. 4थं षटक टाकलं जाते. तिसऱ्या पंचांकडे इथं मात्र मदत मागितली गेली आहे. चला हा चेंडू अवांतर म्हणजेच बैट बॉल असेल. पुन्हा पुढचा चेंडू टाकला जाईल. जोरात चेंडू टाकलाय फलंदाजाच्या अगदी पायावर जाऊन आदळतोय आणि पाहता पाहता सिंगल धाव देखील इथं कंप्लीट केली जाईल. एका धाबेची भर स्कोरबोर्ड मध्ये पडली. वाढती धाव संख्या पोहोचली ती टोटल धावा झाल्यात 41 म्हणजे 41 रन. अच्छी गेंद इस बार बिल्कुल आंसर में ऑन रहा लगा जा रहा. गेंददार की बिल्कुल बिरबी के क्षेत्र में इस बार बहुत कोशिश तो बढ़िया थी लेकिन नहीं रोक पाएंगे. फिर से गेंददार की बाउंड्री के बाहर जाती गेंद. 4 रन. काफी सेंसिबल अंदाज की बैटिंग, बहुत अच्छी अंदाज की बैटिंग चल रही है. और ये जो मौका छत्रपति टीम को मिला है, किस्मत से मिला, तकदीर से मिला, लेकिन मौका मिला. मौके को छोड़ना ही नहीं चाहते. मौके पे चौका लगाना चाहते और अभी भी मौके पे चौका भी आ रहा है. सीधा गेंद को खेला जा रहा है. गेंद बॉलर टू बैक निकल रही है लॉन्ग ऑन क्षेत्र में. फिर भी 1 रन आएगा. 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ. टोटल रन संख्या इस वक्त कुल मिलाकर पहुंच रही है धावसंख्या 46. धावसंख्येवर थांबते. धावातील हे 14 षटक टाकलं जाते. जे की अजूनही पाहायला गेलं तर 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. अगदी आपण पाहतोय धावसंख्या आहे ती 46. ती सलामीची जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना आपण पाहतोय. योगेश खलाटे पुढचा चेंडू खेळण्यासाठी फुलटॉस चेंडू. या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षकाला चेंडू चकमा देत सरळ जाईल सीमारेषेकडे. सीमा पार खणखणीत येतोय चौकार. तसं पाहिलं तर पंकज पाटील हा चेंडू जो ज्यावेळेस बॅटरीतून निघाला होता तो फिरणार होता हे निश्चितच त्यात फिरणार होता हे क्षेत्ररक्षकाला माहिती नव्हतं आणि त्याच्यामुळे क्षेत्ररक्षक पुढे गेला. जसा क्षेत्ररक्षक चेंडू गेला पुढे आणि चेंडू टप्पा पडून फिरला वळाला आणि चौकोला क्षेत्ररक्षक चेंडू सीमा पार करतो. 4 धावा. गचाळ क्षेत्ररक्षण आपण इथं पाहतोय. धावसंख्या 4 धाब्यांनी 50 धावा. आडवा टोला मारायचा प्रयत्न. चेंडू अगदी फलंदाजाच्या पायावर जाऊन आदळतो. एक सिंगल धाव इथे येते लेग बायच्या स्वरूपात. एका सिंगल धावेनिशी धावसंख्या 51 रन. उद्या ग्रामीण धमाक्याची मॅच संध्याकाळी बरोबर 5 वाजता असेल. याची सर्व क्रीडा रसिकांनी नोंद घ्यायची आणि सिटी लेवलची जी मॅच असेल ती संध्याकाळी 7 वाजता असेल. याची सर्व खेळाडूंनी नोंद घ्यायची आहे. त्रुपाळा उद्वास फुल टॉस चेंडूला अक्रॉस फटका खेळायच्या प्रयत्नात चेंडूची लाईन मिस झाले आणि चेंडूने एस्ट्याचा बेस घेतलाय. फलंदाज होईल बाद. योमी साय हिट. शंकर सर, मागच्या सामन्याचा टर्निंग पॉइंट काय असेल? जो सामना जर आपण पाहिलं तर आकाश पवारची एका बाजूने दमदार फलंदाजी सुरू असताना रॉयल मित्रप्रेम संघानं फायनल मध्ये प्रवेश केलाय सामना जिंकून. टर्निंग पॉइंट काय असेल? माझ्या मते जे 2 चेंडू निर्धाव टाकले गेले होते, फलंदाजाला जे दडपण आणलं मला वाटतं योगेशने जे दोन चेंडू निर्धाव टाकले आणि त्या स्थितीमध्ये इर्शादभाई जर चौकार किंवा षटकार आला असता तर गोलंदाज मनोधैर्य त्याच्या अगोदर एक षटकार आला होता आणि त्या षटकारानंतर जे डॉट चेंडू दोन टाकले गेले आणि सर्वात मोठा जबरदस्त यॉर्कर जो टाकला गेला या मॅचचा टर्निंग पॉइंटचं सिच्युएशन. शेवटच्या षटकामध्ये 2 वाईड चेंडू टाकल्यानंतर प्रेशर गोलंदाजावरती होतं का फलंदाजावरती होतं? गोलंदाजावर असणार नक्कीच. इर्शादचा उद्याच्या मॅच बद्दल काय होईल असं वाटतं तुम्हाला? तुमचा निर्णय अजून देखील 50 ब्रिटानिया 50-50 बंद झाला आता सध्या बाजारामध्ये. म्हणजे मला वाटतं की मग माझ्या हृदयाचं स्कॅन करावं लागेल, त्याच्यातच तुम्हाला कळेल की मनात काय आहे, पारा आहे का कृष्ण गवळीचा संघ आहे. मला माहिती आहे पण मी सांगू शकणार नाही. परत एकदा षटक क्रमांक 5 अगदी आपण पाहतोय शेवटचं षटक आहे आणि पंचाने या ठिकाणी नक्कीच चेंडू. पंकज सर, पारा बद्दल जरी बोलायचं झालं तरी पारा असेल किंवा मराठवाड्यातील अनेक मोठ्या स्पर्धा असतील, माझा जन्म जरी पश्चिम महाराष्ट्रातला असला तरी मराठवाड्याच्या प्रेक्षकांनी जे प्रेम दिलंय
जे मराठवाड्याच्या प्रेक्षकांचा उपकार एक समालोचक म्हणून माझ्यावरती आहे ते मी माझ्या आयुष्यात कधीच विसरू शकत नाही. नक्कीच अगदी बरोबर आहे सर. योगेश खलाटे यांचा एक चांगला अप्रतिम फटका पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी सुंदर असं क्षेत्ररक्षण होईल जे की एक धाव या ठिकाणी निश्चितप्रमाणे पूर्ण करत असताना आपण पाहतोय. शेवटचं षटक आहे, धावसंख्या आहे ती 53. सर आणखीन या षटकातील शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत. किती धावसंख्येपर्यंत संघ हा मज्जल मारू शकतो? मला वाटतं बॅटिंग संघाला हवे असतील की निश्चितच 70+ धावा बनवण्याचा ते प्रयत्न करतील. परंतु गोलंदाजाला जर ही या षटकामध्ये आतापर्यंत थोडंसं धावा जास्त वाटतायत, परंतु या येणाऱ्या 2-4 चेंडू मध्ये समजा एक 2-4 धावा गेला तर मॅच इथं होऊ शकेल बॅटिंग मध्ये. हो नक्की बरोबर आहे सर. परत एकदा पुढचा चेंडू इथं जागेवरनं फटका मारायचा प्रयत्न ऑस्ट्रेलियाच्या खूपच दूर जातोय, पण इथं मात्र आपल्या सर्वांचे लाडके खेळाडू बॅटिंगला आले. वा प्रतीक वा. प्रतीक मात्र अतिशय जोरात बॅट घुमवतोय. चेंडू अगदी बॅटच्या खालून जातो. विकेट किपर कडे निर्धाव चेंडू डॉट चेंडू टाकला गेलाय. आता सर बदल कसा असतो पहा, स्ट्राईक वरती आपण प्रतीक पाहतोय, मागच्या सामन्यातला प्रतीक आणि या सामन्यातला प्रतीक थोडासा बदल आपल्याला पाहायला मिळतोय. आणि त्यावेळेस मात्र ज्यावेळेस कृष्णा समोर असताना तो प्रतीक वेगळा असणार आणि स्वतः आता प्रतीक इथं मात्र संघाचं नेतृत्व करतोय. हा फरक कशासाठी तुम्हाला माहित आहे का? प्रतीकनं मगाशी काय सांगितलं की ऑक्शन मध्ये मला 15,000ला घेतल्यानंतर सगळ्यांनी सांगितलं हा 15,000चा प्लेअर नाहीये, ग्रामीणसाठी ऑक्शन झालेलं नाहीये. ती गोष्ट त्याच्या लक्षामध्ये असावी. मगाशी त्याला कळलं की आपण 15,000मध्ये घेतलोय, आपल्याला कामगिरी करावी लागणार आहे आणि ती कामगिरी त्यानं मागच्या सामन्यामध्ये दाखवली होती. प्रतीकचा हल्ला 15,000ची गोष्ट तुम्ही काढली आणि त्याचा राग आला आणि परत दाखवून दिलं की मी 15 नाही, ज्याच्यापेक्षा जास्त आहे. जबरदस्त फटका मारलाय शंकर सर. त्याच्या मनामध्ये राग आला की त्याला वाटलं की कॉमेंटेटर इर्शाद बागवानचा माईक जर मला बंद करायचा असेल, त्याचा आवाज जर दाबायचा असेल तर एक षटकार मारला पाहिजे. आणि याच्यापेक्षा जर मोठा आवाज असेल तर निश्चित आमचे मल्लूबाई इथं हवे होते. नक्कीच मल्लू सर राहिले असते तर वा प्रतीक वा. हे या ठिकाणी परत एकदा लागोपाठचा दुसरा येतोय का? आणि नक्कीच हा लागोपाठचा दुसरा षटकार येतोय. प्रतिमची अप्रतिक फटकेबाजी आपल्याला निश्चितप्रमाणे या ठिकाणी पाहायला मिळते, जे की उर्वरित राहिलेल्या चेंडू मध्ये मोठे फटके या ठिकाणी नक्कीच मारत असताना आपण पाहतोय. स्किल असतं ज्या पद्धतीनं मल्लू एमसीनं या मैदानावरती प्रतीकच्या फलंदाजीचं विश्लेषण केलंय, त्या पद्धतीनं बाकी कितीही समालोचक महाराष्ट्रातले आले तर अगदी त्या पद्धतीचं आपण वर्णन करू शकत नाही. अर्थात लता मंगेशकर सारखं गाणं अमिताभ बच्चनला करता येणार नाही, अमिताभ बच्चन सारखा डान्स सचिन तेंडुलकरला करता येणार नाही, सचिन तेंडुलकर सारखा षटकार सलमान खानला मारता येणार नाही. प्रत्येकाचं स्किल वेगळं आहे, प्रत्येकाची शैली देखील वेगळी असते. दरम्यान याच मात्र प्रत्येक काय लाजवाब फटकेबाजी करतोय. तुमच्या समालोचनाबद्दल या ठिकाणी आमचे जीटीसी लाईव्हचे प्रोप्रायटर सुशील पाटील सर सांगत आहेत की वा इर्शाद भाई वा. मला वाटतं प्रतीकला राग आलाय. प्रतीक आता काही सामना संपल्यानंतर सर्वात पहिल्यांदा माझी भेट घ्यायला येईल. तुम्ही चार्ज केलंय असं त्याचं काहीतरी म्हणणं असेल. 2 डॉट खेळल्यानंतर 2 षटकार 1 चौकार, एकूण धावफलकावरती धावसंख्या जाऊया आपण शंकर पवार सर. 72 धावा झाल्यात आणि विजयासाठी मला वाटतं 73 धावाचं आव्हान इथं दिलं गेलंय. जीत दिगिरी बिलकुल टोटल 72. या ठिकाणी इर्शाद सर नेहमी मला एक प्रश्न भेडसवत आहे की पवार सरांनी या कॉमेंट्री करत असताना 2 वेळेस तुम्हाला प्रश्न विचारला, परंतु तुम्ही मराठवाड्याचं प्रेम सांगितलात, परंतु उद्याच्या सामन्यात काय निकाल आपल्याला पाहायला मिळणार आहे याची टक्केवारी मात्र या ठिकाणी पाहायला मिळाली आहे. आणि अगदी आपण स्क्रीनवर देखील मी सांगितलेली आहे टक्केवारी. मी मगाशीच सांगितलं की रॉयल मित्रप्रेम पारा संघाबद्दल जर बोलायचं झालं तर त्या संघाला विजयाचे 50% चान्सेस असतील. आणि दुसऱ्या बाजूला एनडी बॉईज हा संघ सुद्धा, कारण क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे. बरोबर आहे सर, पण अगदी 50-50% म्हणत आहे, पण अगदी तुमच्या मुखामध्ये पहिलं नाव रॉयल मित्र पारा या ठिकाणी येत असताना अगदी मला असं वाटत आहे. नक्कीच ग्रामीण भागातला संघ आहे, पाऱ्याचा संघ. आत्ताच नुकती झालेली DCM ची स्पर्धा 1,21,000चं पारितोषिक जिंकणारा तो संघ आहे. म्हणजे आपण जर पाहिलं तर विश्वचषकामध्ये भारतीय संघ लागोपाठ 10 सामने जिंकला, 11व्या सामन्यामध्ये पराभूत झाला. साऊथ आफ्रिकेबरोबर आपण T20 वर्ल्ड कप पाहिला, 30 चेंडूमध्ये 30 धावा. 50% लोकांचे मोबाईल बंद झाले होते, 50% लोकांनी टीव्ही बंद केला होता, परंतु 30 चेंडूमध्ये 30 धावांचा सामना वाचवला. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे, त्याच्यामुळे आपण काहीच सांगू शकत नाहीये. फलंदाजासाठी क्रिकेटचा खेळ मी नेहमी सांगतो खूप अवघड आहे, गोलंदाजासाठी खूप सोपा आहे.
एखाद्या सामन्यामध्ये जर 6 चेंडूमध्ये 36 धावा करायचे, 5 षटकार मारले आणि शेवटचा चेंडू जर गोलंदाजाने डॉट टाकला तर त्या 5 षटकारांची किंमत सगळे विसरून जातात. त्याच्यामुळे फलंदाजासाठी एक चेंडू आहे त्याच्याकडे, हिरो या झिरो. नक्कीच अगदी सुंदररित्या आपण या ठिकाणी सांगितलं, धन्यवाद सर. पण अगदी आपण या ठिकाणी ऑन द स्क्रीन पाहू शकतो की छत्रपती स्पोर्ट तुळजापूर या ठिकाणी सन्मान्य आमचे सहकारी मित्र सचिन भैया सरकाळे यांच्या स्पोर्ट या छत्रपती स्पोर्टला अवश्य भेट द्या, कारण त्यांच्या माध्यमातून आमची समालोचन करणारी टीम असेल किंवा या सर्व टुर्नामेंटसाठी अंपायर्स असतील, GTC लाईव्हचे आमचे सन्मान्य सुशील पाटील असतील, या सर्व सहकाऱ्यांसाठी छत्रपती स्पोर्ट यांच्या माध्यमातून जर्किंग या ठिकाणी देण्यात आलं व त्या निमित्तानं सचिन भैया सरकाळे यांचे मनस्वी खूप खूप धन्यवाद. मला या ठिकाणी सांगावं वाटतं की सर्व क्रिकेट रसिकांनी आपला धाराशिव जिल्हाच नव्हे तर GTC लाईव्ह माध्यमातून संपूर्ण भारत देशामध्ये सर्व क्रिकेट रसिक ऐकत असतील तर या ठिकाणी प्रत्येकाने आपापल्या पद्धतीनं आपापल्या परीनं या छत्रपती स्पोर्ट तुळजापूर सन्मान्य आमचे सहकारी मित्र सचिन भैया सरकाळे यांच्या अवश्य स्पोर्ट दुकानला भेट द्या. एक दर्जेदार कंपनीचे सर्व बॅट्स, बाकीचे सर्व स्पोर्टचे साहित्य योग्य दरामध्ये या ठिकाणी अवेलेबल आहेत. इर्शाद भाई, मला एक पडलेला मोठा प्रश्न आहे. तुम्ही नेहमीच मराठवाड्याचं नाव सारसारखं घेता, याचं कारण काय असेल? कारण महाराष्ट्राच्या विविध ठिकाणी तुम्ही कॉमेंट्री करता, परंतु नेहमीच मराठवाडा सारखं करता, त्याचं कारण काय? नक्कीच मी नेहमी सांगतो, पश्चिम महाराष्ट्रातला सोलापूर जिल्हा आणि सोलापूर जिल्ह्यातील सांगोला शहरातील माझा जन्म आहे आणि मी समालोचनाला ज्यावेळी सुरुवात केली तर योगेश्वरी शिक्षण संस्था अंबाजोगाई, जिथं मुलींची एक स्पर्धा झाली होती, गर्ल प्रीमियर लीग, आणि त्यावेळेपासून माझा मराठवाड्यातला प्रवास सुरू झाला. आणि खरं म्हणजे मराठवाड्यानं 8 षटकांचं 6 षटकांचं क्रिकेट जिवंत ठेवलंय. बऱ्याच मराठवाड्यामध्ये आपण पाहतो बऱ्याच स्पर्धा या माती विकेटवरती खेळल्या जातात. म्हणजे मातीशी नाळ जोडला गेलेला मराठवाड्यातला ऑर्गनायझर आहेत, खेळाडू आहेत, आयोजक आहेत, ज्या मराठवाड्याच्या प्रेक्षकांनी मला खूप प्रेम दिलं. मग ज्याच्यामध्ये अंबेजोगाई असेल, परभणी असेल, नांदेड असेल, मुखेडची स्पर्धा असेल, नायगावची स्पर्धा असेल, बीडची स्पर्धा असेल, किनवटची स्पर्धा असेल, तुळजापूरची स्पर्धा सलग दुसऱ्या वर्षी मी करतोय. आणि तुळजापूरमध्ये आल्यानंतर 16 संघ मालक आहेत. बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो की एखादा निर्णय जर पंचाचा चुकीचा गेला तर सगळे संघ मालक आतमध्ये जाताना पाहायला मिळतात, परंतु इथं सगळे संघ मालक देखील मोठ्या मानाचे आहेत. जे निर्णय मैदानावरती होतात ते स्वीकारले जातात. दरम्यान महाराजा प्रयत्न, चेंडूने बॅटची कट घेतली, विकेट किपरच्या मागे जातोय, गलीच्या दिशेने चेंडू. आणि इथं मात्र आपण विजयासाठी जे आव्हान दिलं गेलं 73 धावाचं, त्याचा पाठलाग करताना धावा झाल्यात. चेंडू टाकले गेले 3 आणि धावा झाल्यात फक्त 4 धावा. आणि महाराष्ट्रामध्ये मराठवाड्याची ओळख जर फार आपण पाहिली तर तहानलेला मराठवाडा अशी मराठवाड्याची ओळख होती, परंतु अनेक क्रिकेटचे हिरे या मराठवाड्याने दिलेले आहेत. लेदर क्रिकेटचा जर आपण विचार केला तर धाराशिवचा राजवर्धन हंगरगेकर असेल, IPL मध्ये खेळलाय. दुसऱ्या बाजूला अंडर-19 वर्ल्ड कप मध्ये आपण पाहतो सचिन धस. त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर धाराशिवचा अभिषेक पवार असेल, धाराशिवचा युवराज पवार असेल, असे अनेक रणजी संघामध्ये खेळणारे, नांदेडचा शमसजुमा काझी असेल, असे अनेक खेळाडू मराठवाड्यानं महाराष्ट्राला दिलेले आहेत. हर्षित कुलकर्णी असेल, हर्षन कुलकर्णी निश्चितच प्रॉपर सोलापूरचा आहे. तो सोलापूरचे डॉक्टर अतुल कुलकर्णी यांचे चिरंजीव आहेत. तो सध्या मात्र IPL मध्ये लखनौ सुपर जायंट्स मध्ये पुन्हा या वर्षी अंदाजा वर्षी खेळेल, परंतु त्याला पहिल्यांदा जॅक कॅलिस आठवतो असा खेळाडू दिसतोय. तो जॅक कॅलिस, मॅन फ्रॉम साऊथ आफ्रिका. इर्शाद भाई, परवा मला वाटतं जी मॅच झाली होती इंडिया पाकिस्तानची मॅच, मला वाटतं तुम्ही पुण्यात कॉमेंट्री करत होता आणि एका न्यूज चॅनलला मुलाखत देताना तुम्ही विराट कोहली सामना भिरवणार हे कसं का तुम्ही जाणलं होतं? हॅलो, पुढचा चेंडू पृथ्वीराजसाठी, फुलटॉस चेंडू, पृथ्वीराजचा अतिशय आक्रमक हल्ला, चेंडू जाईल सीमा पार. या षटकातील पहिला षटकार येत असताना पण पाहतोय 6 धावा. खराब चेंडू दिला, त्याचा पुरेपूर फायदा इथं मात्र टोले जंगी फटका खेळलाय. अशाच फटक्याची आवश्यकता बॅटिंग संघाला असेल,
बॅटिंग संघाने मात्र कॅल्क्युलेट क्रिकेट खेळावं लागेल. प्रत्येक षटकामध्ये 1-2 असे मोठे फटके जर आले तर 70 धावा आरामात चेस केला जातील. मला वाटतं शंकर सर, तुम्हालाही महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी मागणी असते, परंतु सोलापूरच्या आयोजकांनी तुमच्यासाठी नाकाबंदी केली. म्हणजे टोळ नाका जसा असतो त्याच्या बाहेरच तुम्हाला ते जाऊ देत नाहीत. जितक्या स्पर्धा असतात सोलापूरमध्ये, काल आता मला वाटतं 4 वाजता सामना संपला, तुम्ही सकाळी 7 वाजता रूमवरून उठून जाऊन आज दिवसभर लेदर क्रिकेटची एक स्पर्धा केली आणि 5 वाजता तो सामना संपल्यानंतर परत तुम्ही या स्पर्धेमध्ये समालोचन करण्यासाठी आलाय. मॅरेथॉन समालोचक, प्रत्येक समालोचकाची एक वेगळी ओळख असते. मला वाटतं की तुम्हाला मॅरेथॉन समालोचक असं नाव दिलं पाहिजे. नाकाबंदी म्हणण्यापेक्षा पवार सर खूप मोठे भाग्यवान आहेत की सोलापूर सारख्या मोठ्या शहरामध्ये त्यांचा जन्म आहे. त्या परिसरामध्ये मोठ्या स्पर्धा होतात. त्यांना तुमच्यासारखं पूर्ण महाराष्ट्रभर भारतभर फिरायला या ठिकाणी भेटत नाहीये. पुढच्या इर्शाद बरोबर निश्चितच आपण पुढचं सीझन करूया. दरम्यान यावेळेस मात्र ऑनसेटला फटका खेळला. एक सिंगल धाव अगदी आरामात बनते. एका धावेची संघाची भारतीय धाव संख्या पोहोचली ती 16 धावा. निश्चितच दर्जेदार नियोजन असणारी स्पर्धा म्हणून सातत्याने या स्पर्धेचा उल्लेख आपण पुऱ्या महाराष्ट्रामध्ये करतोय आणि ही स्पर्धा मात्र निश्चितच आणि मी कृष्णा गोळेचे कौतुक करेन. ही एवढी मोठी जबरदस्त स्पर्धा चालू असताना काही खेळाडू रतनबुवाची स्पर्धा खेळायला गेले, परंतु कृष्णा गोळेला देखील तिथून कॉल आला होता की तुम्ही रतनबुवाची स्पर्धा खेळण्यासाठी या, परंतु त्याने मात्र या स्पर्धेला प्रथम प्राधान्य दिलं. आपला गाव आणि आपला बेस बरा, या कृष्णाने हा निर्णय अगदी योग्य माझ्या मते तो घेतला होता. तसं पाहिलं तर महाराष्ट्रात जर आपण पाहिलं तर 1 लाखाच्या स्पर्धेला सुद्धा बऱ्याच ठिकाणावरून आयकॉन खेळाडू बोलून, बाहेरचे खेळाडू बोलून ती स्पर्धा केली जाते, परंतु या स्पर्धेचं एक वेगळेपण आहे की आपल्या तुळजापूर तालुक्यातील, आपल्या धाराशिव लोकसभा मतदारसंघातीलच खेळाडू असले पाहिजेत. हा कटाक्ष या ठिकाणी पाळला गेलाय. याचं कारण म्हणजे चांगले खेळाडू इथं तयार होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. कारण महाराष्ट्रामध्ये ज्यावेळी तालुका वाईजच्या स्पर्धा होतात, तुळजापूरचा संघ, मी बऱ्याच वेळा धाराशिवच्या क्रिकेटला शिस्त लावायचा प्रयत्न केला. शंकर सर, आपण दोघांनी मला वाटतं 3-4 स्पर्धा धाराशिवच्या तुळजाभवानी मैदानावरती केल्या. धाराशिवचे 8 संघ त्या स्पर्धेमध्ये खेळतात, परंतु तालुका वाईजला धाराशिवचा एक सुद्धा संघ खेळत नाही. हे खूप मोठं दुर्भाग्य आहे. चांगला फटका येत असताना आपण पाहतो एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने त्या ठिकाणी प्रतीक आहे आणि प्रतीक आहे म्हणल्यावर तर निश्चितच 1 धावाची संधी पुढच्या दोन्ही फलंदाजाला या ठिकाणी भेटते. धावसंख्या होईल ती 18. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ या ठिकाणी आपण पाहतोय. अवघेश खलाटे अगदी षटक क्रमांक 2. योगेश खलाटी गोलंदाजी करतोय. निश्चित आमचे जेटीसीचे सुमित पाटील, सुशील पाटील साहेबांनी देखील आता जी माहिती मला दिली, त्यांची स्पर्धा देखील अतिशय मोठी आणि ऑल इंडिया लेवलची स्पर्धा असते ठाण्यामध्ये. त्याचं नियोजन जेटीसीच्या माध्यमातून केलं जातं. इरशाद भाई, त्या स्पर्धेची तुम्हाला माहिती आहे का काय? नक्कीच TDPL म्हणून ती स्पर्धा ओळखली जाते, परंतु त्याचं एक वैशिष्ट्य आहे, ते आपल्यासाठी तो नियम धोकादायक आहे. कारण त्या स्पर्धेसाठी मला वाटतं की फक्त ठाणे जिल्ह्यातील समालोचक त्या स्पर्धेसाठी असतात. GTC लाईव्हची ती फार मोठी स्पर्धा, फार मोठं नाव आहे. GTC लाईव्ह आपण आपल्याकडे पहिल्यांदा ऐकतो, परंतु महाराष्ट्रात तुम्ही जर रायगड जिल्ह्यामध्ये गेला तर खूप मोठं नाव आहे. जल्पेश भोईर आणि मला वाटतं कल्पेश भोईर. या ठिकाणी इर्शाद सर असं करावं लागेल, लेटेस्ट एक चालू आहे सध्या, जे की ST महामंडळाच्या माध्यमातून जर विचार केला, आधार कार्डवर वय वाढून मिळतं, तसं आपण जिल्हा या ठिकाणी बदल करून बघू. आता मला वाटतं की अमर गायकवाडला नरदुळगर सोडून त्यांनी तिकडचा निर्वासित इकडचा रहिवासी केलाय तुळजापूरचा. आता आपल्याला सुद्धा आधार कार्ड बदलावे लागतील. ठाण्याला जर TDPL ला आपल्याला कॉमेंट्री करायची असेल तर मला वाटतं ठाण्यात जाऊन आपलं आधार कार्ड आपल्याला बदलून घ्यावं लागेल. नक्कीच या ठिकाणी एक चांगला प्रयत्न पाहायला मिळाला. रामबू चेंडूवर जातील तोपर्यंत दोन्ही फलंदाज अगदी 2 धावा पूर्ण करत असताना आपण निश्चितच पाहतोय. धावसंख्या होईल ती 26. 2 षटकाची समाप्ती राणा क्रिकेट क्लब तामलवाडी. 2 षटकाची समाप्ती, धावसंख्या आहे ती 26. मला वाटतं थोडंसं चार्जिंग फलंदाजी करणाऱ्या संघाला केलं पाहिजे. 18 चेंडूमध्ये किती धावांची आवश्यकता आहे थोडंसं प्रिस्क्रिप्शन त्यांच्या समोर आलं पाहिजे. 18 चेंडू 47 धावसंख्येची गरज आहे सर. 18 चेंडू मध्ये 47 धावा बनवायचे, परंतु या स्पर्धेच्या माध्यमातून अख्खा मराठवाड्याचा जिल्हे म्हणजे मला वाटतं आता मागा सांगितल्याप्रमाणे 10 जिल्हे, 10 तालुके एकत्र करण्याचं काम या स्पर्धेच्या माध्यमातून केलं गेलं. आणि ठाण्याची स्पर्धा देखील मला वाटतं पाटील साहेब सांगत आहेत की ती स्पर्धा देखील सर्व ठाणेकरांना एकत्र करणारी स्पर्धा म्हणून त्या स्पर्धेला ओळखलं जातं. त्याच्यामुळं निश्चितच सर्व ठाणेकर ती स्पर्धा खेळतात. बरोबर शंकर सर, नेहमी जर आपण
चा फटका खेळायचा प्रयत्न, चेंडू आकाशात जातोय, क्षेत्ररक्षक चेंडू गाडी पकडतोय, झेल फलंदाज होईल बाद. सर सेमी फायनलला या ठिकाणी खेळत आहे आणि अतिशय मोठा धक्का बसत असताना आपण पाहतोय. मला वाटतं सर तुम्ही आता म्हटल्यासारखं जे की महाराष्ट्र राज्यातील सगळ्यात मोठा जिल्हा स्पर्धा येणाऱ्या काही काळामध्ये सध्या तरी गाजते, परत याच्यापेक्षा जास्त उंची मिळेल नक्की विश्वासाने सांगतोय. कारण या स्पर्धेच्या निमित्त आपल्या बऱ्याच टॅलेंट मात्र इथं आपल्याला पाहायला मिळालंय. नक्कीच बरोबर आहे सर. जाऊया सामन्याच्या आतमध्ये. 17 चेंडू 47 धावांची गरज आहे. ओ जोरात चेंडू टाकलाय, मारायचा प्रयत्न अगदी बॅटच्या जवळून जातो विकेट किपर कडे. जसे जसे हे निर्धाव चेंडू जात आहेत तसे तसे मात्र फिल्डिंग टीम फायनल कडे पुढे सरकताना आपण पाहतोय. परंतु आपण ग्रामीण धमाका लीग मधील पहिला सेमीफायनल सामना पाहिलाय सर. 12 चेंडू मध्ये 35 धावांची गरज होती. आमरनी तो सामना 1 हाती या ठिकाणी जिंकवला आणि संघाला या ग्रामीण धमाका लीगच्या फायनल मध्ये या ठिकाणी प्रवेश केलेला तो संघ आहे. अगदी या ठिकाणी याही संघासाठी एक आमर सारखी मोठी खेळी आपल्याला पृथ्वीराज किंवा आता आलेला फलंदाज आकाश या दोघांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल का? अगदी समीकरण आहे 15 चेंडू 47 धावा. आता मात्र जी भाषा तुम्हाला बोलावं लागेल, चौकार षटकाराची भाषा बोलावं लागेल तर मॅच जिंकायची असेल. अकुट टप्प्याचा चेंडू इथं मात्र एक्सप्रेशनचं कौतुक करावं लागेल. सूर मारत झेल टिपण्याचा प्रयत्न होतोय परंतु झेल सुटतोय. या दरम्यान एक धाव अगदी आरामात बनेल. एका धाब्यानिशी धावसंख्या पुढे सरकते. टोटल धावा झाल्या 27 धावा. 27 धावा झाल्यात. एक मात्र मी नक्की या ठिकाणी सांगू इच्छितो पवार सर, जे की आपण बिग बॅश लीग ओपन लीग मध्ये आपण पाहिलं तर प्रतीक जाधव ज्यांना आपण वा प्रतीक म्हणतो, तो प्रतीक एनडी बॉयज मध्ये आपल्याला फायनल खेळताना पाहायला मिळणार आहे. आणि हा सामना जर प्रतीकच्या संघाने जिंकला तोही ग्रामीण भागामधूनही फायनल खेळणारा हा एकमेव असा खेळाडू असेल की तो ग्रामीण धमाका लीग मध्येही फायनलला असेल आणि ओपन लीगच्या फायनल मध्ये असेल. म्हणजे याचा अर्थ प्रतीकची डबल दिवाळी उद्या होणार. नक्कीच सर. परत एकदा पुढचा चेंडू या ठिकाणी पृथ्वीराजसाठी. टप्पा पडल्यानंतर अतिशय उसळी घेतलेला हा चेंडू सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये आपण पाहतोय. एसटीच्या पाठीमागे गुणवंत अतिशय चांगलं कार्य करत असताना एसटीच्या पाठीमागे जे की हा चेंडू अगदी निर्धाव जातोय आणि धावसंख्येचं पंचांकडून मागणी केली. पंचांच्या इशाऱ्याकडे लक्ष असू द्या. काय पंचांचा निर्णय लक्ष द्या. वाईड बॉल साठी या ठिकाणी तिसऱ्या पंचाची मदत मागितलेली आहे. प्रत्येकच्या चेहऱ्यावरती मात्र आनंद दिसतो. म्हणजे एखादा मुलगा जर 10वीची परीक्षा देत असेल, पेपरला काहीच लिहिलं नाही, निकालाच्या दिवशी जर 90 मार्क पडले तर तो किती खुश असतो. तसं प्रतीकला वाटतंय. मन में लड्डू फुटा. इकडं टीम फायनलला चालली आहे, तिकडं फायनलला गेलोय. राजेशाही थाट आहे प्रतीकचा. इर्षा सर एक मिनिट. पांडुरंग सर या अगोदर 1 बाउन्स दिलं होतं नाहीये. फेअर डिलिव्हरी. तेरा चेंडू आणि 46 धावसंख्येचं समीकरण आपल्याला अगदी पाहायला मिळत आहे. 13 चेंडू आणि बनवायच्या 46 धावा. पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू टाकला जाईल दरम्यान. हो टोले जांगी फटका. चेंडू पाठवला गेलाय लांब जाईल षटकार. आता येतोय पण निश्चितच या षटकारांचे अशाच प्रकारचे मोठे फटके घ्यावे लागतील. तुम्हाला जर मॅच जिंकायची असेल तर आमिर तांबोळी व्हावं लागेल. पंकज सर, तुम्ही सांगितलं मागच्या वेळी 12 चेंडू मध्ये 35 धावा झालेल्या आहेत. आता 12 मध्ये 40 करायचे. क्रिकेटच्या मैदानावरती फार काही अवघड नाहीये. 12 चेंडू 40 धावा. या धावा बनताना आपण पाहिलेल्या आहेत. 12 चेंडू 40. तसं जर पाहिलं तर क्रिकेटमधलं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे त्यावेळी पाठलाग नव्हता परंतु 6 चेंडू मध्ये 43 धावांचा विक्रम. पुण्याचा सुपरस्टार, चेन्नई सुपर किंगचा फलंदाज, महाराष्ट्राचा फलंदाज ऋतुराज
मला वाटतं की त्याच्या आई वडिलांनी त्याचं नाव ऋतुराज ठेवलंय. प्रत्येक ऋतूमध्ये गोलंदाजावरती राज करतो. त्याचं नाव ऋतुराज गायकवाड, ज्यानं सय्यद मुश्ताक अली चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये 6 चेंडूवरती 43 धावा बनवलेत. युवराज सिंग 6 चेंडू 36, जसप्रीत बुमराह 6 चेंडूमध्ये 35. राज सर, तुम्ही सर्व मला वाटतं इर्शादभाई तुम्ही रेकॉर्ड सांगितले. परत एक रेकॉर्ड तुम्हाला सांगू इच्छितोय. महाबली बाहुबलीच्या नावावर एक रेकॉर्ड आहे क्रिकेटमध्ये. एका षटकामागे 80 धावा काढण्याचा पराक्रम नळदुर्ग मध्ये. एका षटकामध्ये 80 धावा काढण्याचा पराक्रम. बॉलर किती बॅन झाले ते सुद्धा मला ऐकायचं तुमच्याकडून. 6 चेंडू मध्ये 80 धावा टाकताना गोलंदाज किती वापरले? निश्चितच त्याने ते असं होतं, गोलंदाजाने जर फेकी बॉलिंग टाकली तर 5 धावा पेनल्टी असायच्या आणि बॉलर बंद. बॉलर आणि त्याच्यावर षटकार मारला तर 6 के 6 6 दोन्ही 12 असे रन मिळायचे. मला वाटतं 6 बॉलर त्यावेळेस बंद केले गेले होते. 5 चेंडू आणि 40 धावा. एकतर्फी सामना आपल्याला पाहायला मिळाला. अगदीच एक मोठा सामना होता, बिग ब्लास्ट होता, परंतु एकतर्फी सामना होताना आपल्याला पाहायला मिळतोय. या ठिकाणी अगदी पाहतोय एक चांगला फटका पाहायला मिळतोय. रामभाऊ या ठिकाणी चेंडूवर जातील तोपर्यंत 1 धावाची मदत आहे, जे की आपण आता पाहतोय धावसंख्येचं जे समीकरण आहे 10 चेंडूमध्ये 39 धावांची गरज आहे. अतिशय मोठी या ठिकाणी फरक चेंडू आणि रनामध्ये आपल्याला पाहायला मिळते, जे की 10 चेंडूमध्ये 39 धावांची गरज आहे तब्बल राणा क्रिकेट क्लब तामलवाडी या संघाला. मला वाटतंय चिंचोली संघाला जे धमाका, ग्रामीण धमाका, जे चिठ्ठी उचलण्याचं एक धमाका या ठिकाणी बंपर ऑफर, एक सुवर्ण संधी, नक्कीच त्या संधीचं सोनं हा संघ करत असताना आपण पाहतोय. अगदी विजयाच्या जवळ जात असताना आपण पाहतोय. काल चिठ्ठीने त्यांना मात्र वाट दिली, आज ते धमाका करायचा काय. निश्चितच पंकज पाटील सर, पवार सर ज्यांच्या हस्ते चिठ्ठी काढली ते सन्मान्य आप्पा या ठिकाणी त्या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांच्या हस्ते चिंचोलीचं नशीब उजळलेलं आहे. चेंडू इथं मात्र स्क्वेअर कटचा फटका खेळायचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर थोडासा मुसळतो, परंतु चेंडू जाईल पैकी कीपरकडे. शंकर सर, नक्कीच आमचे समालोचक मनोज सरांचं एक वैशिष्ट्य आहे. ते मैदानाच्या बाहेर जरी असले तरी नजर मात्र त्यांची मैदानावरती. कोणीतरी कृती करायची गरज होती. 3 श्वान पथक मैदानामध्ये आले होते, परंतु एक दगड, छोटीशी मनोज सरांची कृती आणि ते तिघही बाहेर पाठवण्याचं काम त्या एखाद्या छोट्याशा दगडाने केलंय. या दरम्यान पुन्हा आडवा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू जाईल सिंगल धावेसाठी. आणि या सिंगल धावेनिशी मला वाटतं राणा क्रिकेट क्लब तामलवाडीची बाट इथं मात्र खूपच खडतर झालेली आहे. 7 चेंडू आणि 6 षटकार मारावे लागतील. 7 चेंडू आणि 6 षटकार खेळावे लागतील जर मॅच जिंकायची असेल. चिंचोलीचा संघ फायनलला या ठिकाणी जाण्याच्या अतिशय जवळपास आपल्याला निश्चित, जे की परत एकदा या ठिकाणी फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि फलंदाज होईल बाद. आता शेवटचे 6 चेंडू आणि बनवायचे 6 षटकार मारावे लागतील. म्हणजे या ठिकाणी युवराज सिंग व्हायला पाहिजे, परंतु समोरचा गोलंदाज देखील स्टुअर्ट ब्रॉड असला पाहिजे. एकट्यानं युवराज सिंग होऊन चालणार नाही, समोर स्टुअर्ट ब्रॉड असला पाहिजे. परंतु शंकर सर, आपण जर पाहिलं तर ज्यावेळी 6 चेंडूवरती 6 षटकार मारले गेले त्यावेळी स्टुअर्ट ब्रॉडनं सांगितलं की आज खऱ्या अर्थानं माझं करिअर सुरू झालंय. आणि त्या स्टुअर्ट ब्रॉड इंग्लंडचा सर्वात जास्त विकेट घेणारा गोलंदाज बनला. त्यानं ती मेहनत घेतली. 6 षटकार मारल्यामुळे तो निराश झाला नाही. बुमराहनं त्याच्या गोलंदाजीवरती 35 धावा वसूल केल्या टेस्ट क्रिकेटमध्ये, तो निराश झाला नाही. परंतु इंग्लंडचा सर्वात जास्त विकेट घेणारा गोलंदाज म्हणून आज स्टुअर्ट ब्रॉडचं नाव घेतलं जातं. हे त्याच्या मागचं कष्ट आहे, त्याच्या मागचं परिश्रम आहे. पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू टाकला जाईल. दरम्यान शेवटचे प्रतीकाला गोलंदाज, प्रतीकच्या चेंडूवर आलाय पहिला षटकार. पहली गेंद पर प्रतीक की गेंद पर बिल्कुल वाह वाह क्या शॉट निकला इस बार. जबरदस्त शॉट, बल्ले के बीचों बीच लेकर फुल पावरफुल वंडरफुल ब्यूटीफुल लगा, सक्सेसफुल स्ट्रोक, 6 रन के लिए. शेवटच्या 3 चेंडूवरती प्रतीकनं ज्यावेळी फलंदाजी केली होती 2 षटकार 1 चौकार आला होता, त्यातला 1 षटकार त्यानं वसूल केलाय समोरच्या फलंदाजानं. फिर से प्रतीक पुन्हा एकदा षटकार.
झेल सुटलाय आणि षटकार गेलाय, तेलही गेलंय आणि तूपही गेलंय. नक्कीच मला या ठिकाणी असं वाटतंय प्रत्येक ज्या वेळेस गोलंदाजीवर आलेला आहे त्या वेळी प्रत्येक चेंडूवर पहिला षटकार या ठिकाणी पाहायला मिळालेला म्हणजे पहिला चेंडू त्यांचा जो श्रीगणेश असतो षटकार नाही असतो. मी शेंगा खाल्ल्यात, मी टर्पल उचलणार, मी 2 षटकार मारले, 1 चौकार मारला, परंतु इथं संधी आली होती, झेल सुटलाय. परंतु आता मार्गदर्शक पण कृष्ण नाहीये तिथं. तिसरा येणार का? नाहीये, वर आहे चेंडू, हवेत गोळीबार केलाय आणि फसलाय, विकेट घेतली आहे. आणि जेव्हा आपण त्यांना कॉमेंट्री मध्ये प्रोत्साहित करतो मात्र नंतर ते कमबॅक करतात आणि ते आपलं काम चालू केलं. इथं मात्र ही कॅच नाही, न पकडता मॅच देखील पकडली गेली आहे, कारण आता येणारे 3 चेंडू आणि 4 षटकार मारावे लागतील. मला वाटतंय कॉमेंटेटर थोडासा आवाज स्लो झाला की प्रतीकला थोडासा राग येतो. कॉमेंटेटरचा आवाज वाढवायसाठी त्याने काहीतरी मैदानावरती वेगळे पण केलं, 2 षटकार दिले परंतु विकेट सुद्धा घेतली. चला फलंदाजीला आलाय नवीन बॅट्समन सुहास येणारे राहिलेले चेंडू खेळण्यासाठी आलाय. प्रतीकच्या चेंडूचा मुकाबला करेल. प्रतीक की गेंद बहुत अच्छी गेंद, इस बार बिल्कुल हल्के से बॉलर टू बैक निकल गई, गेंद बिल्कुल आराम के साथ 1 रन